पण मी आश्वासित करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये 2027 मार्चच्या जनगणनेनंतर कोल्हापूरची हद्दवाढ होणार म्हणजे होणार. आणि त्यांची भूमिका काय आहे त्याला मी महत्व कशाला देऊ? सरकार आम्ही आहोत, निर्णय आम्ही घेणार आहोत. तुम्ही अशा पद्धतीनं राजकारण करत असाल तर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होणार नाही. चाळीसगावचं प्राधिकरण केलं म्हणजे हद्दवाढ होणार नाही हे सगळ्यांनी पहिला डोक्यातून काढून टाकायचं आहे. राज्याची जनगणना संपेल त्या दिवशी मला माझा पूर्वीचा अवतार आणायला लागेल. अजितदादांनी 26 वेळा पुण्याची हद्दवाढ केली. कुठल्या ग्रामपंचायतीची परवानगी घेतली? आणि म्हणून हे बघा, कोल्हापूरची हद्दवाढ हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. जवळपास 105 नगरपालिका महानगरपालिकेचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. मी जबाबदारीने सांगतो की माजी सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व प्रमुख पदाधिकारी, पालकमंत्री, आमदार यांचे आमचं सर्वांचं एकमत झालेलं आहे की आता जनगणना सुरू आहे आणि 2027 मार्चला ज्यावेळी जनगणना संपेल ते सुरुवातीचे एक 10 गाव आपण त्यामध्ये घेऊ. आणि 10 गाव कुठली घ्यायची आहेत तर त्यांना सर्व सोयी सुविधा आम्ही देतोय. बघा, ज्या शहराची हद्दवाढ झाली तर जिल्ह्याचा देखील विकास होतो. आणि म्हणून आज जे गोविंदराज साहेब या ठिकाणी आले होते, खरं म्हणजे ते ज्येष्ठ सचिव आहेत, अशा पद्धतीनं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही आहे. यामुळं शहरातील जनतेमध्ये फार निराशेची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण मी आश्वासित करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये 2027 मार्चच्या जनगणनेनंतर कोल्हापूरची हद्दवाढ होणार म्हणजे होणार. बघा, मला कदाचित ते आले त्यावेळी दुसऱ्या विचारात असताना त्यांनी असं स्टेटमेंट केलंय काय, मला असं वाटतं. कारण ते स्वतः त्या बैठकीला होते. आणि त्यांची भूमिका काय आहे त्याला मी महत्व कशाला देऊ? सरकार आम्ही आहोत, निर्णय आम्ही घेणार आहोत. निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी करायचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला मी जास्त फार महत्व देत नाही. बघा, आता काय होतंय, मी मगाशी जसं म्हटलं की ते आले होते कोल्हापूर शहराच्या इतर विकासांचा आढावा घेण्यासाठी. आणि आले होते त्यात मी काही दिवसापूर्वी मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं होतं की कोल्हापूर शहरात अनेक प्रकल्प सुरू आहेत, काही निधीचा अभाव आहे, काही नव्यानं प्रकल्प सुरू केले पाहिजेत, यासाठी एक आढावा होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे माझ्या मागणीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना या ठिकाणी पाठवलं होतं. त्याचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. कदाचित हे आढावा घेत अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांनी असं उत्तर दिलं असावं असं मला वाटतं. हा जो प्राधिकरणाचा विषय आहे, हा मी या दहवाढीसाठी किती प्रयत्न करतोय आपल्या सर्वांना माहित आहे. 2014ला ज्यावेळी युतीची सत्ता ज्यावेळी पहिल्यांदा आली शिवसेना भारतीय जनता पक्षाची, त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी आयटी पार्कसाठी देखील, खंडपीठासाठी देखील आणि या हद्दवाढीसाठी देखील अनेक वेळा आंदोलनं विधानसभेच्या पायऱ्यांवर केलेली आहेत. आणि या शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी मी आमरण उपोषण पत्करलं. मला आत बोलवलं गेलं. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी होते. मला आत बोलून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हद्दवाढ या ठिकाणी आम्ही करतोय. पण इतर लोकांचा विरोध जो होता तो विरोध जास्त व्हायला नको या दृष्टीने सगळ्यांना समजून सांगावं यासाठी 42 गावांचं प्राधिकरण केलं होतं. त्यामध्ये असं होतं की एक लक्षात घ्या, माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वच राज्यकर्त्यांना आव्हान आहे, कुणी यामध्ये राजकारण करू नका. तुम्ही अशा पद्धतीनं राजकारण करत असाल तर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होणार नाही. शक्तीपीठाला देखील अशाच पद्धतीने तुम्ही विरोध करता. खरं म्हणजे शक्तीपीठ देखील किती महत्वाचा प्रोजेक्ट आपल्या दृष्टीने आहे. आणि मग हद्दवाढीचा जो विषय 42 गावाचं प्राधिकरण केलं म्हणजे हद्दवाढ होणार नाही हे सगळ्यांनी पहिला डोक्यातून काढून टाकायचं आहे. या मार्चमध्ये राज्याच्या जबाबदार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माझ्या लक्षवेधीला उत्तर दिलेलं आहे की 2027 मार्चच्या जनगणनेनंतर हद्दवाढ होणार. आणि विधानसभा ही राज्यातील सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये मंत्र्यांना जबाबदारपणे उत्तर दिलेलं असतं. आणि हे जे उत्तर असतं ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर दिलेलं असतं. आणि त्यामुळे जनगणनाच पुढे आणखीन काही दिवस गेली तर तेवढाच पाठ राहील. नाहीतर ज्या दिवशी या राज्याची जनगणना संपेल त्या दिवशी मला माझा पूर्वीचा अवतार आणायला लागेल हे मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. माझा त्या विरोधी जी काही कोण यात उतरतात त्यांना स्वतः मला या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं योगदान काय आहे पहिला प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, शक्तीपीठ महामार्ग हा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा हा एक ऐतिहासिक किंवा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर.
मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.